हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे उपमा। त्यासाठी मी जिरं, मोहरी, हिरवी मिरची आणि कांदा, थोडंसं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता हे छान भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। त्यावर आवश्यकतेनुसार रवा घ्यायचा आहे आणि या रवा तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही वेगळा भाजून घेतला तरीही चालेल, पण ही पद्धत सोपी आहे। हे छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये गरम केलेलं आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी गरमच घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे। कुणाला सुका उपमा आवडतो, कुणाला ओला उपमा आवडतो, त्याप्रमाणे हे आपल्याला पाणी टाकायचं आहे। मी असा मीडियम छान असा उपमा बनवत आहे। हे बघा, थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये ताकही टाकू शकता, खूप छान चव येते। आता हे झाकून ठेवायचं आहे। आपला उपमा रेडी झालेला आहे, वाफलेला आहे आणि भाजलेला पण आहे। उपमा आपला रेडी आहे।